या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 23 सॉल्व करणार आहे. टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन द टू गॅप ऑफ अ मीटर ब्रिज. ओके, तर दोन रेजिस्टन्स कनेक्ट करायचे आहे मीटर ब्रिजमध्ये. द बॅलन्स पॉईंट इज 20 सेंटीमीटर. तर बॅलन्स पॉईंट जो आहे तो 20 सेंटीमीटर भेटणार आहे फ्रॉम द झिरो एंड, म्हणजे लेफ्ट एंडपासून आपल्याला 20 सेंटीमीटर भेटेल. मग राईट एंडपासून किती भेटणार तर 80 सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला भेटेल. वेन अ रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ स्मॉलर ऑफ द टू रेजिस्टन्स. तर हे दोन रेजिस्टन्स जे आहेत त्याच्यापैकी जो स्मॉल रेजिस्टन्स आहे त्याच्या सिरीजमध्ये 15 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे. स्मॉलर ऑफ द टू रेजिस्टन्स, द नल पॉईंट शिफ्ट टू 40 सेंटीमीटर. तो नल पॉईंट जो आहे तो 40 सेंटीमीटरवरती या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. द स्मॉलर ऑफ द टू रेजिस्टन्स हॅज द व्हॅल्यू. तर सगळ्यात लहान जो रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी पहिलं जो ऑप्शन आहे ए ते आहे 8 ओहम, बी ऑप्शन आहे 9 ओहम, सी ऑप्शन आहे 10 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन आहे 12 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. चला तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन रेजिस्टन्स दिलेले आहे आणि ते दोन गॅपमध्ये कनेक्ट करायचं आहे मीटर ब्रिजच्या. ओके, तर आपण एक काम करू, या ठिकाणी सर्वात पहिले मीटर ब्रिज काढू आणि मग त्याच्यानुसार कंडिशन्स आपण राईट करणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला मीटर ब्रिजमध्ये एक मीटर स्ट्रीप घ्यायचा आहे. कोणत्या शेपचा असेल, यल शेपचा. थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक मीटर स्ट्रीप करायचा आहे, तो रेक्टेंग्युलर शेपचा असेल. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये पुन्हा यल शेप मीटर स्ट्रीप आपण या ठिकाणी कनेक्ट करणार आहे आणि या दोन यल शेप मीटर स्ट्रीपमध्ये आपण एक वायर कनेक्ट करणार आहे. तर पहिल्या केसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तर पहिल्या केसमध्ये दिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे. पहिला रेजिस्टन्स त्याला सपोज R1 घेऊ आणि या गॅपमध्ये दुसरा रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे. सपोज त्याला आपण काय कन्सिडर केलं तर R2 कन्सिडर केले. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण गॅलोनोमीटरला आय एंड कनेक्ट करणार आणि गॅलोनोमीटरचा अदर एंड कशाला कनेक्ट करणार, जॉकीला कनेक्ट करणार आहे. ओके, तर या केसमध्ये जो नल पॉईंट ऑप्टेन होतोय तो 20 सेंटीमीटर फ्रॉम द झिरो एंड. तर या ठिकाणी आपल्याला 20 सेंटीमीटरला एक लेन भेटते. इकडून जर 20 सेंटीमीटर भेटलं तर इकडून किती भेटणार तर 80 सेंटीमीटर, कारण ही वायर जी आहे ती किती आहे 100 सेंटीमीटर एवढ्या लेनची आहे. बरोबर की नाही. याच्यात स्मॉलर रेजिस्टन्स घेतलं तर बघा, हा 20 सेंटीमीटर म्हणून R1 स्मॉल असेल आणि हा 80 म्हणून R2 कसा असणार, लार्ज असेल. मग आता आपण बाय बॅलन्स कंडिशन आपण या ठिकाणी यूज करू शकतो. बाय बॅलन्स कंडिशन, काय बॅलन्स कंडिशन, तर हा रेजिस्टन्स घेतला R1 आणि इकडचा जो रेजिस्टन्स आहे तो काय घेतला R2. याच्या अक्रॉस जी लेंथ भेटली ती 20 सेंटीमीटर आणि याच्या अक्रॉस जी भेटणार ती 80 सेंटीमीटर. 20च्या टेबलमध्ये 80 आहे, 21 जा 1 24 जा, मग R1 डिवायडेड बाय R2 हा किती भेटला तर 1/4. आणि सपोज फक्त R2 जर फाइंड केला तर हा 4 इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे तो काय भेटेल 4R1 भेटेल. हे झालं तुमचं पहिलं कंडिशन. ओके, तर पहिल्या कंडिशननुसार हे झालं. आता दुसऱ्या केसमध्ये काय दिलेलं आहे, जो रेजिस्टन्स आहे 15 ओहमचा तो सिरीजमध्ये कनेक्ट करायचा स्मॉलर ऑफ द टू. तर या दोन पैकी जो स्मॉलर आहे त्याला 15 ओहमचा रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचा आहे. तर हा जो रेजिस्टन्स आहे R1 हा स्मॉलर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा किती ओहमचा, 15 ओहमचा. मग तो रेजिस्टन्स होणार आहे आपला R1 + 15 इतका होणार. ओके, आणि जो नल पॉईंट शिफ्ट होणार आहे तो किती सेंटीमीटरवरती 40 सेंटीमीटरवरती शिफ्ट होणार. मग नल पॉईंट आपला शिफ्ट झाला. मग या ठिकाणी आपल्याला 40 सेंटीमीटर भेटणार. इकडे जर 40 भेटला तर इकडे किती भेटणार आहे 60 सेंटीमीटर इतका भेटणार आहे. तर आपल्याला तो स्मॉलर रेजिस्टन्स या ठिकाणी काय करायचं, फाइंड करायचं. आता दुसरी कंडिशन आपण या ठिकाणी यूज करू फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन. पहिल्या कंडिशननुसार तर आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलं. आता सेकंड कंडिशन, लेफ्ट गॅपमध्ये रेजिस्टन्स आहे R1 + 15 आणि राईट गॅपमध्ये जो आहे तो किती आहे R2. ओके, R2 सेमच दिलेला आहे. इथला जो नल पॉईंट आहे तो 40 सेंटीमीटर आणि इकडून जे डिस्टन्स भेटले ते किती 60. इथला 0 0 का आला कॅन्सल. ओके, आता आपल्याला R1च फाइंड करायचं आहे. R1 तसंच राहू द्या +15 तसंच राहू द्या. R2 जो आहे तो किती 4R1. ते या ठिकाणी आपण पुट करणार. 2च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहे, 2 2 जा 4, 2 3 जा की झाला 6 आणि कुठून आलं तर ते राईट करा फ्रॉम इक्वेशन 1. ओके, तर याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करून याने याला मल्टिप्लाय करू आणि याने याला मल्टिप्लाय करू. मग 3 इन ब्रॅकेट
R1 प्लस 15 आणि 4 टू जा किती राहिला 8R1. ओके 3 जर मल्टिप्लाय केलं तर भेटेल 3R1 प्लस 5 3 जा किती 15 3 जा 45 डायरेक्ट राहिला 8R1 प्लस 3R1 इकडे काय करा मायनस मग राहिला 45 इज इक्वल टू 8R1 मायनस 3R1. 8 मायनस 3 किती झाला 5R1 आणि आला किती तर 45. ओके आता 5 कडे मल्टिप्लाय इकडे काय करून घ्या डिवाइड करा मग आपल्याला R1 भेटेल. मग R1 जो भेटणार आहे R1 भेटेल आपल्याला 45 डिवायडेड बाय 5. आता 5च्या टेबलमध्ये 45 आहे मग 5च्या टेबलमध्ये 45 कितीला आहे 9 नंबरला आहे 5 9 जा 45. मग जो सगळ्यात छोटा रेजिस्टन्स असणार आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती असणार तर 9 ओहम इतकं असणार. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच काय 9 ओहम रेजिस्टन्स आपण स्मॉलर रेजिस्टन्स आपण या ठिकाणी फाइंड केलेला आहे.